ई चलन पेंडिंग आहे म्हणून पोलीस तुमची गाडी ओढून नेण्याची भाषा करतायत. मग सावधान. हा विशेष रिपोर्ट ऐकल्याशिवाय आता गाडी रस्त्यावर काढू नका. पोलिसांच्या या कारवाई मागे दडलेले कायदेशीर वास्तव आज आम्ही तुमच्यासमोर आणणार आहोत. ई चलन वसुलीच्या नावाखाली सध्या रस्त्यावर वाहनं जप्त केली जात आहेत, पण हा प्रकार पूर्णपणे बेकायदेशीर आहे. मोटार वाहन कायद्यात केवळ दंडवाक्य असल्यामुळे वाहन जप्त करण्याची कोणतीही तरतूद नाही. मुंबई उच्च न्यायालयाचा निकाली पत्र अपील क्रमांक 3160/2013 आणि पुणे मोटार वाहन न्यायालयाचा फौजदारी किरकोळ अर्ज क्रमांक 1290/2019 यामधील स्पष्ट आदेश सांगतो की वाहतूक पोलिसांना वाहन जप्त करण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार नाही. इतकंच नाही तर नवीन भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023च्या कलम 514 उपकलम 2 नुसार ज्या गुन्ह्यात फक्त दंडाची शिक्षा आहे त्याची दखल 6 महिने उलटल्यानंतर न्यायालयही घेऊ शकत नाही. मग ज्या प्रकरणात न्यायालयाचे हात बांधलेले आहेत तिथे पोलीस तुमची गाडी जप्त कशी करू शकतात? हा थेट सर्वसामान्यांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेण्याचा प्रकार आहे. चूक केली असेल तर दंड नक्की भरा, पण कायद्याच्या नावाखाली होणारी पोलिसांची मनमानी मुळीच सहन करू नका. स्वतः जागरूक व्हा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. अशा रोखठोक बातम्यांसाठी पाहत राहा कुलाबा न्यूज 24.